शकुंतला शिंदे नगरमध्ये राहतो. बाहेर गावाला गेल्यामुळे पडलं पाय बसलं. ते हात इथलं सरकलं होतं, मग इथे येऊन बसवलं आम्ही. पण ते काय सक्सेस झालं नाही, ते पडदा तुटला ना. मग परत त्यांनी MRI करायला लावलं. MRI केलं तर त्याच्यातून म्हणजे तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं. पडदा फाटलेला आहे. गोळ्या औषधांनी काय आराम पडलं नाही. 8-10 दिवस घेतले. मग तिथून पुढं ऑपरेशन केलं. पण आता हात ठणकतो जास्त. चालू आहेत आता गोळ्या, 2 टायमाच्या गोळ्या चालू आहे, सकाळ संध्याकाळ. झालेल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन ऑपरेशन केल्यामुळे. ठीक आहे, धन्यवाद. शकुंतला शिंदे नगरमध्ये राहतो. बाहेर गावाला गेल्यामुळे पडलं पाय बसलं. ते हात इथलं सरकलं होतं, मग इथे येऊन बसवलं आम्ही. पण ते काय सक्सेस झालं नाही, ते पडदा तुटला ना. मग परत त्यांनी MRI करायला लावलं. MRI केलं तर त्याच्यातून म्हणजे तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं. पडदा फाटलेला आहे. गोळ्या औषधांनी काय आराम पडलं नाही. 8-10 दिवस घेतले. मग तिथून पुढं ऑपरेशन केलं. पण आता हात ठणकतो जास्त. चालू आहेत आता गोळ्या, 2 टायमाच्या गोळ्या चालू आहे, सकाळ संध्याकाळ. झालेल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन ऑपरेशन केल्यामुळे. ठीक आहे, धन्यवाद.